पवित्र रमजान महिन्याच्या सांगतेनिमित्त आज खामगाव शहरात रमजान ईद अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. येथील मुख्य ईदगाह मैदानावर सकाळी विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत देशात शांतता, समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रार्थना, दुआ केली. या आनंदाच्या सोहळ्यात राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांची भेट घेतली. विशेष म्हणजे त्यांनी उपस्थित सर्वांना गुलाबाचे फूल देऊन अत्यंत आपुलकीने ईदच्या शुभेच्छा दिल्या. मंत्र्यांच्या या पुढाकारामुळे शहरात सामाजिक सलोख्याचे आणि बंधुभावाचे दर्शन घडले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छांची देवाणघेवाण केली. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ईद हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो. खामगावच्या या पवित्र भूमीत सर्व धर्मीय बांधव गुण्यागोविंदाने एकत्र सण साजरे करतात. हीच आपली खरी संस्कृती आहे, असे ना आकाश फुंडकर, कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी निर्भीड स्वराज्यसोबत बोलताना सांगितले.